नमस्कार. भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण भगर साबुदाणा नेहमीच खातो, पण त्यापासून जरा चटपटीत काही बनवता आलं तर आज मी खास तुमच्यासाठी भगर आणि साबुदाण्याची आप्पेंची रेसिपी बनवली आहे. त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी पण सोप्या पद्धतीने बनवून दाखवली आहे. हे बघा, असे आपले खुसखुशीत आणि मस्त असे आप्पे, त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी पण छान दिसते आहे आणि टेस्ट चवीला तर खूप अप्रतिम आहे. तुम्ही पण या प्रकारे बनवून बघा आणि याचा आस्वाद घ्या. त्यासाठी बघा, आता आपण रेसिपी बघूया. 1 वाटी मी भगर घेतली आहे. त्याचबरोबर मी ह्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 वेळा आणि भगर निवडून पण घ्यायची. त्यात थोडेसे खडे वगैरे असू शकता आणि जर आपण लूज भगर घेतली तर कधी-कधी तिचा थोडासा वास येतो. त्यासाठी आपण 2-3 पाण्याने अशी स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आणि तो वास निघून गेला पाहिजे. आता आपण धुवून घेतली आहे. आता पाणी घालून आपण साधारण 2 तास आपण भिजवून ठेवणार. साधारण 2 तास झाले आहेत. आपण आता भगर काढून घेऊ, यातलं पाणी ओतून देऊ आणि एकदम कोरडी करून घेऊ. हे बघा, छान असं भिजलं आहे. आता यातलं पाणी काढून घेतल्यानंतर छान असं कोरडं करून घ्यायचं आणि कोरडं झालं की आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. मिक्सरमध्ये टाकून आपण याला बारीक करून घेऊ. त्याचबरोबर मी अशा 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. ह्या फिक्या मिरच्या आहे म्हणून 3 मोठ्या टाकल्या आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही तिखट मिरच्या टाका. त्याचबरोबर हे बघा, असं थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं. खूप चिकन दळायचं नाही. असं मस्त छान दळलं आहे. पाणी कुठेही घालायचं नाही, उलट सगळं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे असं थोडंसं घट्टसं बॅटर पाहिजे आपल्याला. याप्रमाणे आपलं असं घट्ट बॅटर बनलं आहे. आता मी हा बारीक किसणीने बटाटा किसून घेतला आहे. तो पण आता यात मिक्स करणार आहे मी. त्याचबरोबर मी यात 2 चमचे दही पण घालून घेते, म्हणजे आपलं छान असं बॅटर स्पंजी होईल. आणि 1 चमचा मीठ घातला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि 5-7 मिनटं परत मी भिजवून ठेवलं. तोपर्यंत ते भिजते तोपर्यंत मी शेंगदाण्याची चटणी करून घेते. शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतले आहे. त्याचबरोबर लाल मिरच्या भिजवून घेतल्या आहे, म्हणजे एकसारख्या बारीक होतात. चिमूटभर मीठ घेतलं आहे. अर्धा चमचा साखर टाकली आहे आणि हे पण छान असं सुरुवातीला बिना पाण्याचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून अशी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी चटणी बनवून घ्यायची. ही बघा, मस्त अशी चटणी बनली आहे. काहीच टाकायची गरज नाही. आता आपण हिला वाटीत काढून घेतलं. हे बघा, छान असं बॅटर अजून फुललं आहे. असं मस्त दिसतं आहे. मस्त बॅटर झालं आहे. आता आपण आप्पे लावून घेऊ. आप्पे लावण्यासाठी आता मी आप्पे पात्र गरम करून घेतलं आहे आणि तेल लावून घेतलं आहे. आता प्रत्येक कॅव्हिटीमध्ये आप्याचं बॅटर टाकून घेते. छान असं दिसतं आहे. हे बघा, सगळ्या आप्याचे कॅव्हिटी भरून झाल्या आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून सुरुवातीला 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेत. आता मी झाकण काढून घेते आणि बघते आता आपले आप्पे कसे बनलेत ते. एका सुरीने मी याला उलटं करून घेते, म्हणजे आपल्याला कळतील कसे आप्पे झालेत ते, भाजलेत ते. हे बघा, 5 मिनटामध्ये मीडियम आचेवरती मस्त असे आप्पे भाजले आहेत. छान दिसत आहे, छान रंगही आला आहे. परत एकदा झाकण ठेवून आपणला दुसरी बाजू भाजून घेऊ. दुसरी बाजू पण छान 3-4 मिनटानंतर भाजली आहे. आता आपण हे सर्व आप्पे काढून घेऊ. हे बघा, मस्त दिसत आहे. आपण ती उलटी बाजू करून बघू. खूप दुसऱ्या बाजूने खूप छान रंग तर नाही आला आहे, पण ते छान शिजल्यासारखे दिसत आहेत, म्हणजे शिजले आहेत. त्यामुळे एवढं काही घाबरायचं नाही, कारण जेव्हा आपण पहिली बाजू भाजतो तेव्हाच ते वरपर्यंत छान शिजलेले असतात. फक्त थोडीशी खालची वरती जी बाजू राहिलेली असते तिला आपण उलटं करून भाजून घेतो. याप्रमाणे आपले आप्पे छान असे भाजले आहे. तुम्ही पण या नवरात्रात ही रेसिपी बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. आणि जेव्हा बेल आयकॉनचं बटन दाबाल तेव्हा मी जेव्हा रोज नवीन रेसिपी अपलोड करते ती तुम्हाला प्रत्येक वेळा छानपैकी दिसेल. थँक्यू. धन्यवाद. बाय.